नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्याला खापरावरची पुरणपोळी बघायची आहे आणि ती कशी करतात ते बघणार आहोत। ही खानदेशातली खापरावरची पुरणपोळी आणि ही पोळी आता तुम्हाला मी दाखवणार आहे। पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा। अशा छान अशा ह्या मोठ्या खापरावरच्या पोळ्या येणार आहेत। तर आपण त्या ताईंकडनं बघणार आहोत की कशा पद्धतीने त्या पुरणपोळीचं पीठ वगैरे कसं मळतात आणि पुरणपोळीला काय काय लागतं साहित्य ते बघणार आहोत आपण आता। हे तर बोल दाखवते पिठाचं। पहिले गहू आपल्या गिरणीवरनं दळून आणायचे, ते साडीने गाळायचे, मग त्याची कणिक मळली जाते। नंतर डाळ शिजवून त्याच्यात गूळ साखर घालून त्याचं पुरण बनवलं जातं आणि मग 2 पाते लाटून त्याच्यात पुरण घालून मग ती हातावर घ्यायची असते। गेलं थांबा, काही नाही, पुरण बनवलं आहे। हे आपण डाळ शिजवून आणि हे पुरण केलेलं आहे त्याचं। आपल्या हरभऱ्याची डाळ शिजवून पुरण करून गूळ वगैरे घालून गूळ साखर घालून त्याचं पुरण बनवलेलं आहे। आणि मग ते पुरण आपण कणकेच्या 2 हे लाटायच्या पाऱ्या, त्याच्यात ते पुरण टाकायचं असतं। हे बघा, पुरण टाकून वरून मग ती लाटून आणि थोडी हातावर फिरवायची, मग ती खापरेवर टाकायची असते। हे बघा, अशा पद्धतीने ती पुरणपोळी खापरेची पुरणपोळी बनवली जाते। तिच्यात आपण जसं सारण भरतो तसं तिथे पुरणाचं सारण भरलेलं आहे आणि 2 पाते लाटून आणि ही पोळी अशी लाटली गेलेली, अशी लाटून घेतो आपण बघा। अशा याला आमच्याकडे मांडे असं म्हटलं जातं खानदेशात। प्रत्येक सणाला हे मांड्यांशिवाय तो सण पूर्ण होत नाही। नैवेद्याला हा मांडा लागतोच। तर हे असा हातावर घेतला गेलेला आहे हा। आणि इथे आता एक्झिबिशनमध्ये हे लावलेलं होतं प्रदर्शन त्याच्यात मांड्यांचं, आणि बरेच लोक घरी खायला म्हणून घेऊन जात असतात बघा। अशा पद्धतीने आपण इथे हे मातीचं गोलाकार खापर असतं आणि त्याच्यावर तो केला जातो। तर बघा, अशा पद्धतीने इतके मोठे मोठे मांडे असतात, दोन्ही बाजूंनी छान असे शेकले जातात। आणि आमच्याकडे हा जो मांडा आहे तो खिरी बरोबर खाल्ला जातो आणि रसाच्या सीझनमध्ये रस पोळी म्हणून सुद्धा खाल्ला जातो। आणि डाळीचं जे पाणी निघतं त्याची आमटी केली जाते। तर तुम्हाला इथे आमटी पण दाखवणार आहे मी। तर सगळ्यात आधी आपण हा मांडा पूर्ण बघून घेऊ बघा। असं गरम असल्यामुळे ते हाताला चटके खूप बसतात आणि त्याच्यामध्ये असं छान असं पुरण भरलं जातं। आणि हे बघा, इथे आमटी केलेली आहे आणि याला कट आमटी पण म्हणतात। हो, आमच्याकडे इथे याच्यात जे आहे तर खानदेशात त्याला आमटी म्हणतात आणि तिकडचे पुणेरी तिकडच्या भागात कटाची आमटी म्हटली जाते। खूप टेस्टी असते। हो, आणि डाळीचं पाणी काढून आणि ती आमटी केलेली आहे। तर मी याचे व्हिडिओ तो अपलोड केलेले आहेत काही। तुम्हाला जर ती बघायची असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन ती अवश्य बघू शकता।